संदीप सर, मैंने भी आज तीसरा नाइट है, तो शायद आपके साथ हिस्से में बड़ा हिस्सा बना और निश्चित रूप से प्राउड फील मुझे भी बड़ा हुआ यहाँ पर से। और पहली नाइट में हो गए थे भाई, लेकिन जिस पहली नाइट हम आए थे टूर्नामेंट का तीसरा नाइट था और कुणाल दाते सर देखिए यहाँ पर आज मज़ा आएगा खूब। 5 मुकाबला हैं, सुपर 6 का मुकाबला है। सुपर 6 का मुकाबला है और संदीप सर बात करेंगे जितनी पेसर टीम के ऊपर थाना दबाव है वो दबाव पेसर नहीं रहेगा क्योंकि ट्रॉफी के घर में पहुंच चुके हैं। लेकिन कल का रात देखिए क्या मुकाबला, क्या कंप्लीट हुआ भाई। हाँ, कल के बात करेंगे 6 नाइट है और जो आखिरी मुकाबला था और दहला दिया कुछ लोगों को निश्चित रूप से बामुन डुगरी मानकुली के बीच में। लेकिन से विनीत मालिक ग्रेट है, इनिंग जितना भी तारीफ किया जाए शायद उनका उतना ही कम है। लेकिन देखते हैं यहाँ पर घर का टीम फिर से एक बार है और पूरी घर की फैमिली के साथ इस टूर्नामेंट में देखिए थर्ड नाइट हमने देखे थे, लेकिन आज अंतिम नाइट पर सुपर 6 का पहला मुकाबला के लिए तैयार हो चुके हैं। हॅलो, तर आमचे जयप्रकाश पाटील मुरबी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। जावई आहेत, तर जावई या, आलेत ना? स्वागत आहे तुमचं। जितूची खूप मेहनत आहे, जितूची बारकाईने प्रत्येकाकडे लक्ष आहे। जितेश एक जबरदस्त इनानपुरीचा एक सिनियर क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे, त्यांचं देखील आपण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। तो चलिए गुलशन की तरफ जड़ेंगे। टॉस बॉस के बाद करेंगे। जब टॉस यहाँ पर किया गया निश्चित रूप से दोनों कप्तानों से यहाँ पर अच्छा मोटिवेशन देखने को मिला, सुनने को मिला, एनर्जी मिला। देखिए दर्शक क्राउड जो यहाँ पर आए हैं और सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। चलिए क्राउड से एक शोर होना चाहिए, करवे लड़वे कराई चल लड़ाई चल। लेकिन देखते हैं यहाँ पर काफी तादाद से देखिए स्टैंड भर रहा है। अंपायर देखिए ग्रीन सिग्नल प्रभावित किया यहाँ पर कपिल पारवी सर, सुनील पाटिल सर, विजय बालाजी सर और तीनों अंपायर का भी सराहना। आज देखिए सभी के लिए सराहना का दिन है और सभी के लिए एंजॉय का दिन है। कुणाल दाते सर देखिए आईपीएल कमेंटेटर्स इस वक्त हैं और चलेंगे मुकाबला की तरफ। सुपर 6 देखिए पहला गेंद गिनने जा रहे हैं पंजाब पीसर टीम के विजय पवार। हो पहला गेंद देखिए प्ले डाउन हो गया यहाँ पर। विजय पवार का सेलिब्रेशन बता रहा है भाई यहाँ पर। पहली नजर में दिल नहीं चुराया भाई, दिल जलाया, क्योंकि टेनिस क्रिकेट का हर खिलाड़ी कहता है ओ लाले या तो सभी दिल जले। यहाँ पर अंगद पाटिल का विकेट गिरा, वो करना चाहते थे लेकिन से ज्यादा सफल आकर आक्रोश अंदाजा ही अंगद को भी नहीं था, ना अंदाजा गेंदबाज को था, ना अंदाजा हमारी कमेंट्री बॉक्स पर था। लेकिन दिल टूटा है। लेकिन बड़ा रिकॉर्ड से अंगद जब भी बल्लेबाजी में विफल रहते हैं ना गेंदबाजी में उतनी कारगर साबित होते हैं। लेकिन से अब बल्लेबाजी में देखिए कुणाल पाटिल कौन भूल सकता है भाई, उनका इनिंग्स से 49 रनों का इनिंग्स सेकेंड मुकाबला था भाई। और जो बात करेंगे जिबा 11 सुपेंदर के खिलाफ एक बड़ा टोटल सेट किए थे और इसमें देखिए बात करेंगे कुणाल पाटिल का 49 का इनिंग था, लेकिन उसमें गेंदबाजी क्या कमाल के दिखाए थे। खास करके उस गेंदबाज की बात करेंगे तो कार्तिक मात्रे। और अभी भी देखिए बल्लेबाजी के लिए फिर से कुणाल पाटिल के ऊपर एक बार जवाबदारी जिम्मेदारी। ओ यहाँ पर देखिए आवाज थी बाहर जाते हुए गेंद को देखिए विजय पवार देखिए पावर का इस्तेमाल दिखाते हैं यहाँ पर। बैक टू बैक 2 गेंद पे 2 सफलता मिलता हुआ यहाँ पर टीम के सर सेनापति कप्तान विजय पवार सीना तान और सेलिब्रेशन देखिए हो चुकी है तैयार। क्या बात है, क्या बात है। नेक्स्ट 11 देखिए इनामपुरी टीम यहाँ पर इस मैदान पर थोड़ा मुश्किल में क्रिकेट में होता रहता है दोस्तों। शुरुआत देखिए और 2011 की वर्ल्ड कप हम अगर याद कर लेंगे कुणाल दाते सर
जब बिरेंद्र सहवाग सुनने पर आउट हुए थे, लगा नहीं था कि वहां पर हम 274 का पीछा कर रहे थे। 2 अप्रैल 2011 वर्ल्ड कप कौन भूल सकता है, वानखेड़े के मैदान पर खेला गया था और बिरेंद्र सहवाग सुनने पर आउट हुए थे। उसके बाद सचिन रमेश तेंदुलकर भी 18 में आउट हुए थे। यहाँ कुणाल का भी विकेट गिरा है, लेकिन बाल बाल बचे भाई। यहाँ पर बल्ले का बाहरी किनारा था। अक्षय पाटिल लेके बल्लेबाजी के लिए यहाँ पर उतरे हैं। जीतू देखिए आज थोड़ा सा जान डालनी होगी। अक्षय देखिए इस वक्त मैदान पर उतरे, 9 स्ट्राइक पर रहेंगे, लेकिन कार्तिक मात्रे देखिए इनकी बल्लेबाजी पर निर्भर करेगा काफी कुछ। एक पर देखिए 2 विकेट, हमने बता दिया भाई क्रिकेट में ये सब चीजें होता रहता है। और वो चीज देखिए यहाँ पर देखने को मिलता हुआ, क्योंकि 2011 का वर्ल्ड कप जब इनिंग के पीछे भागे थे, वीरेंद्र सहवाग को लसित मलिंगा के शिकार बने थे। और लसित मलिंगा की बात करेंगे ना, सचिन तेंदुलकर भी शिकार बने थे। और उसके बाद देखिए जो बात करेंगे, गौतम गंभीर विराट कोहली के बीच में था यहाँ पर। और वो टाइमिंग देखिए कार्तिक के बल्ले से आता है यहाँ पर, कमाल का ऑफ ड्राइव, 4 रन। क्या बात है, बाउंड्री लाइन देखिए ग्रिल के अंदर था, 6 रन कंप्लीट किया है। विकेट मानो कि कमेंट्री बॉक्स में भी गिरा शायद। होता है कभी कभी, यही आसान रहते हैं अंपायर का डिसीजन और कमेंटेटर का। देखिए बातें जुबान अंदर ले सकते हैं, लेकिन इस अंपायर के लिए देखिए काम इतना आसान नहीं रहता है। एक्सीलेंट अंपायर पूरी 6 रातों में आज 7 नाइट है। काफी मेहनत उन्होंने दिखाई है। लेकिन कार्तिक मात्रे एक खिलाड़ी ऐसा इंप्रेस किया इस टीम में देखिए, और बहुत कुछ उम्मीद रखते होंगे भाई। विजय पवार फिर से बड़ा हिट खेलने के, यहाँ पर 2 फील्डर से गेंद के नीचे। ओ माय गॉड, क्या छूटा या मैच छूटा, ये आने वाला वक्त ही बताएगा भाई। यहाँ पर विजय पवार देखिए हताश रहेंगे पूरी तरह से। क्या गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई। कैच के बात करेंगे, फील्डर्स वहां पर थे भाई, राकेश पाटिल थे भाई यहाँ पर। इसलिए तो कहते हैं ना, दुश्मनों का खतरा नहीं रहता है, हमेशा अपनों का खतरा रहता है। और ये खतरा देखिए विजय पवार तो उदासी चेहरा बता रहा है भाई कि अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार नहीं लूट लिया घर यार का। खबर हो या खबर खोदते तो अपने ही है भाई, चाहे जिंदगी में हो चाहे अपनी लाश को जलाते तो अपने ही है भाई। लेकिन होता रहता है क्रिकेट में, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। 2 विकेट जब इनामपुरी टीम का गिरा था ना, बड़ा जोर का झटका लगा था कार्तिक। और उसके साथ देखिए हमारे कार्तिक फिर से तैयार। इस बार देखिए सीधा खेले, मिड ऑन को हटाकर देखिए लॉन्ग ऑन रखा गया है, सिंगल आएगा। और सिंगल के साथ साथ विजय पवार का देखिए ओवर स्पेल समाप्त होता हुआ, और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए बना है 10 से 2 विकेट गंवाए हैं। बता दिए कि गोटिया अंपायर का ऑपरेटर लगा के बाबू शाह के ऑपरेटर है। आपकी मेहनत है जीतू, ग्रेट है। टीम का स्कोर देखिए 10 पर 2 है। मैच में मजा आएगा पर अक्षय पाटिल स्ट्राइक पर रहेंगे, नहीं यहाँ पर 9 स्ट्राइक पर रहेगा अक्षय, क्योंकि यहाँ पर ओवर कंप्लीट हुआ। और कहते ना मच गया शोर नगरिया में, और इस वक्त देखिए पूरी शोर पूरी यहाँ पर महाराष्ट्र ने, जहां जहां देखिए क्रिकेट को पूरी दुनिया में दिखा जा रही है, शोर मचा। फाइनल नाइट के काफी तादाद से दर्शक आएंगे। पहला मुकाबला सेकेंड ओवर का पहला गेंद, और ये चलिए कार्तिक मात्रे देखिए एक बड़ा विकेट है। मच गया शोर नगरिया में, अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में, क्योंकि तीसरा विकेट बड़ा विकेट कार्तिक मात्रे का विकेट। मच गया भाई शोर नगरिया में, अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में।
गया बीच बजरिया में, क्योंकि ये मुकाबला की बात करेंगे ना 18 दिसंबर बात करेंगे, जिस नाइट हम जुड़े थे यहाँ पर थर्ड नाइट संदीप सर कार्तिक मात्रे की बल्लेबाजी की बात करेंगे। जब 71 यहाँ पर इनामपुरी टीम ने रखा था स्टार वे के सामने, तभी देखिए कार्तिक की बल्लेबाजी की बात करेंगे ना 41 रनों का कमाल का इनिंग था भाई, कमाल का इनिंग था, लेकिन जिसके कारण देखिए मैन ऑफ द मैच भी बने थे। लेकिन यहाँ पर देखिए तीसरा विकेट गिरा है, लेकिन अक्षय का स्पेल उस दिन का कौन भूल सकता है। 3 छक्के खाने के बाद अच्छा कमबैक दिखाए थे। क्या अक्षय पटेल अभी भी मैदान के ऊपर हैं? 2015 देखिए केरोली के टूर्नामेंट पहला बाइक जब उनके करियर के आए थे तभी अक्षय पाटिल खड़े हुए थे, लेकिन उनका साथ देने के लिए अच्छे हरपन मौला खिलाड़ी देखिए अरविंद है। अरविंद का छक्का कौन भूल सकता है, जहां पर देखिए टीम का टोटल 48 बना था। एक फाइटिंग टोटल के लिए हमने बात की थी कि एक छक्का लगाते हैं तो फिर 55 तक पहुंच जाए तो उस टोटल को मुश्किल बना सकते हैं, तभी अरविंद ने जाकर छक्का लगाया था। लेकिन कार्तिक मात्रे का विकेट तभी तो जिक्र किया भाई, मच गया सोरे नगरिया में और बिच्छू मार गया बीच बजरिया में। कितना सांप के फन में बिच्छू के डंग में हमेशा जहर होती है। और गेंदबाजों ने देखे कहर मचाते हुए बैकफुट से कट खेलना चाहते थे। कमाल कमाल के गेंदबाजी देखिए पिसावर टीम में अपनी काबिलियत अपनी हुनर को दिखाते हुए, लेकिन एक साझेदारी की जरूरत है। 10 पर 3 विकेट है, दबाव में टीम है, लेकिन 50-55 सुपर 6 का मैच है। अब 50-55 में भी पहुंच जाए तो अंगद पाटिल जो गेंदबाजी देखिए आखिरी मैच को उनका भूल सकता है भाई, जहां पर 2 रन देकर लगातार देखिए अपील अपील अपील, और ये दिक्कत बनाएगा भाई यहाँ पर, क्योंकि जब देखिए बात करेंगे 72 का टारगेट रखे थे ना, और पहली 2 गेंद के ऊपर आकिब पटेल और तौसीफ पटेल का विकेट है, और उस ओवर में देखिए बैकफुट में ढकल दिया था स्टार वे टीम को। तो उसके लिए आपको एक अच्छा टोटल सेट करना होगा, क्योंकि 2 रन देकर 4 विकेट अंगद पाटिल का वो स्पेल कौन भूल सकता है, तभी जाकर सुपर 6 में पहुंचे थे। लेकिन टोटल देखिए 71 था, लेकिन यहां पर देखिए 10 पर और एक विकेट चौथा विकेट देखिए यहाँ पर गिरता हुआ दबाव में यहाँ पर नक्स 11 इनामपुरी टीम है। क्या यहाँ पर है, और बल्ले का किनारा देखिए कोई गलती नहीं यहाँ पर, बहुत बढ़िया देखिए लाइन लेन से गेंदबाजी होती हुई, और जिसके कारण यहाँ पर दबाव बना दिए। 10 पर देखिए 4 हैं। नए बल्लेबाज देखिए अमूल पाटिल, अब अमूल देखते हैं यहाँ पर क्योंकि तो सारे खिलाड़ी हैं नीचे, देखिए भरोसा उनके ऊपर भी काफ़ी रहेगा। चलिए यहाँ पर मैदान पर उतरी अमूल पाटिल से एक काम करनी होगी भाई, सिंगल डबल भी आए ना, जरूरी नहीं कि बड़ा हिट खेलना है भाई, कहते ना सिंगल डबल से अपना चला सकते हो चाल, तब जाकर टीम बन सकती है मालामाल। मालामाल यूं नहीं बनते हैं, कभी कभी मुश्किल समय में चाल भी खेलना पड़ता है। लेकिन देखते हैं यहाँ पर अक्षय पाटिल बहुत कुछ इनके ऊपर अब उम्मीद लगा चुके होंगे। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 11 पर 4, लेकिन पिसावर टीम की जितनी भी तारीफ करो, रमेश दादा मात्रे अगर आए होंगे तो उनसे गुजारिश करना चाहूँगा, आइए यहाँ पर एक पिक आयोजक देखिए जिनके टूर्नामेंट पिसावर के नाइट 4 व्हीलर। हाँ ये चलिए भाई, ना हम अमिताभ ना हम दिलीप कुमार ना हम किसी हीरो के बच्चे, हम हैं सीधे साधे अक्षय अक्षय।
कूल 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 कूल। देखिए अब चला अमोल भगे बल्लेबाई, टीम का टोटल देखिए बड़ा तेजी से, और फिर से देखिए अक्रॉस व्हाइट का जब देखिए दूर था विजय बालाजी सर। यहाँ पर कमाल का मुकाबला चल रहा है। देखिए यहाँ पर 10 पर जहां पर 4 विकेट थी, और देखिए वो पार्टनरशिप बनता हुआ व्हाइट अंपायर कॉल है, लेकिन फील्डिंग टीम ने यहाँ पर देखिए टीआरएस ले ली। यहाँ पर तीसरे अंपायर सुनील पाटिल सर जुड़ेंगे। कमाल के अनुभव एक्सपीरियंस। हवा थोड़ी सी शांत है, लेकिन मौसम देखिए काफी ठंड है यहाँ पर से। अमोल देखिए बात करेंगे। तर यानंतर जो सामना आहे पेठाले वर्सेस नेरे, तुम्हाला माहितीच आहे नियम काय ते. हा, या आजच्या दिवशी नियम कोणाला आम्ही सांगणार नाहीये, डायरेक्टली डिसिजन. बहुत बढ़िया, सही पता। यहाँ पर अंपायर देखते तीसरे अंपायर का कॉल है, पेंटिंग है डिसीजन। लेकिन अमूल की देखिए इतिहास से बड़ा रिकॉर्ड है भाई इस मैदान के ऊपर, क्योंकि जो 100 मुकाबला था पुलिस, महाराष्ट्र पुलिस, कारगिल पुलिस के खिलाफ 4 छक्के लगाए थे। लेकिन अब तो चाहेंगे एक तो आ गया है और एक दो भी लगा दे तो कुछ समय के लिए काम आसान हो सकता है। लेकिन पिसारवे टीम की तारीफ करना चाहूंगा, कसी हुई गेंदबाजी, कसी हुई गेंदबाजी। तीसरा अंपायर का डिसीजन, वेट पेंडिंग देखिए, इंतजार है सुनील पाटिल सर। डिसीजन थोड़ा सा देखिए पेंडिंग है, सबकी नजरें निगाह इस डिसीजन के ऊपर है। और चलिए जो अंपायर कॉल था यहाँ पर रिव्यू अनसक्सेसफुल है। 2 डीआरएस है यहाँ पर, और व्हाइट की डीआरएस आपने खत्म कर दी। और जो कुछ भी देखिए अभी रह गया आपके लिए यहाँ पर से, कहीं भी देखिए अंपायर ने बताए दोनों डीआरएस है। चलिए 2 डीआरएस आप कहीं भी इस्तेमाल कर सकते हो, अच्छी बात है, बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर से अंपायर सुनील पाटिल सर अच्छी बातें जिक्र की यहाँ पर है। अमोल देखिए यहाँ पर कमाल के यहाँ पर बल्लेबाजी एक पार्टनरशिप बनते जा रही है, और घर के मैदान पर खेलने का यही फायदा रहता है। थोड़ा सा दिल टूटा है कहीं ना कहीं पर, कहते ना दिल ने चाहा जिसे जान से ज़्यादा, कभी कभी वही रुलाता है सबसे ज़्यादा। जिस खिलाड़ी के ऊपर हम उम्मीद करते हैं कभी कभी उस खिलाड़ी से उम्मीद हो जाता है। इसलिए तो कहा जाता है ना, ये खेल है 11 खिलाड़ी और 12 खिलाड़ी पूरी। जब भी टी शर्ट पर मेरे गाँव का नाम आ जाता है, मेरा बल्लेबाजी और निखर जाता है, मेरा गेंदबाजी और निखर जाता है, और यहाँ पर निखरते हुए भी करते हुए। और ये देखिए हवा में थोड़ा समय, फील्डर्स हैं यहाँ पर, कैरी नहीं किया पर पाल पाल बचे, भाग्य का बस साथ है, और कुछ समय के लिए अच्छा शॉट सिलेक्शन भी है। सीधा खेले देखिए सुरक्षित रहे, लेकिन फिर सर्वे टीम देखिए कमाल की कमाल की एफर्ट दे रही है, पूरी जान डाल रहे हैं, पूरी जान डाल रहे हैं। क्योंकि ये टूर्नामेंट केपीसी ट्रॉफी देखिए, भले ही ट्रॉफी के घर में पहुंच चुके हैं, लेकिन सबकी नजर रहेगी कुणाल सर के दिन चैंपियन होने का मजा कुछ अलग रहता है। लेकिन गेंद देखिए हवा में भाई, यहाँ पर फील्डर है, हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा। इस तरह से देखिए उनका पैर का हिस्सा गया बाउंड्री लाइन पर है। हवाई खेले थे शॉट, लेकिन किस्मत का भी साथ है। और सही बताएंगे टीजे यहाँ पर फिर से खुशियां वापस आया, जैसे ना घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना, ये पिसारवे टीम के लिए बना। लेकिन खुशियां देखिए वापस इनामपुरी के खेमा में। टीम का स्कोर देखिए 30 रन है, और उसके बाद देखिए फिर से हवा में खेल गए, लेकिन कुछ समय के लिए कुल अमोल देखिए फायर हो चुके थे, लेकिन फायर में ज्यादा फायर रह गए। शॉर्ट पॉइंट पर देखिए बढ़िया कैच, अच्छा कमबैक है पिसावरे टीम। 30 पर देखिए इस वक्त है विकेट नंबर गिरता हुआ भाई। टूटा हुआ दिल वापस जोड़ सकते हो, लेकिन हारी हुई मैच वापस नहीं। नकआउट स्टेज देखिए ग्रामीण की बात करेंगे
और जहां पर देखिए 30 पर 5 विकेट है, आधी टीम ढेर है, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 13 गेंद से कितना जिंदगी जब समंदर में गिराती है ना, वक्त भी तैरना सिखा देता है। तो देखते हैं यहाँ पर तुषार पाटिल, ये खिलाड़ी के पर पूरी टूर्नामेंट से पहले देखिए चर्चा और ज्यादा चर्चा देखिए आर्यन ने किए थे। आर्यन के देखिए चेहरे पे हल्की सी स्माइल अभी आ रहे हैं। और ये चलिए आज तुषार पड़ी मैच में क्या बड़ी इनिंग, कहते ना जहाँ मैटर बड़ा होता है अक्सर तुषार पाटिल खड़ा होता है। बच्चे बालाजी सर देखिए कितना बढ़िया यहाँ पर इशारे कर दिए, अगर इशारा ना भी करते तो समझ सकते, लेकिन ग्रामीण में देखिए डाउटफुल क्लियर कर रहे हैं। बल्ले से रन है और 3 ओव्हर कंप्लीट है, टीम का स्कोर 31 रन। तर अंकित केनी पेठाले आणि सौरव पाटील यांच्या वतीने अमोलसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे, जे 2 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत। मित्र प्रेम आहे, तर अंकित आणि सौरव या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। आमचे एकटपड्याचे प्रभाकर शेट गायकर इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे। क्या बात है आर्यन, देखिए मैदान पर उतरे संदीप सर क्या कहना चाहोगे? तुझे भूल जाना जाना मुमकिन नहीं, क्योंकि ऐसा एक 12 खिलाड़ी है इस टूर्नामेंट में। तो बिल्कुल तो मौका मिला आर्यन को जो मैदान के अंदर जाने के लिए, लेकिन भूमिका है 12th मैन की। आने वाले भविष्य में वो भी एक अच्छा क्रिकेटर बन सकता है, क्योंकि मंशा तो काफी है उनकी, तो धीरे धीरे ऐसे चांसेस मिलते रहते हैं। फिलहाल तो 12th मैन होना भी फक्र की बात होती है। संदीप सर उनके टी शर्ट पर नंबर देखिए कितना नंबर है, 45 है। आर्यन 45 नंबर, उन्हें पता है हिटमैन का नंबर है, लेकिन आर्यन कहते ना बचपन का पॉइंट जवानी में फिट नहीं होता। और मैदान में जब उतरेंगे वो बताएंगे कि एकाक चौके छक्के से कोई हिटमैन नहीं होता, एक दिन तुम जरूर हिटमैन बनोगे भाई, वो जो जुनून होना चाहिए। हॅलो, तर याचबरोबर सन्माननीय ज्यांचं इथे आगमन होतंय आदरणीय चलिए मजा रामदास दादा पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर सन्माननीय मुरलीशेठ म्हात्रे खुटारे या दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे। राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव आदरणीय रामदास दादा पाटील, त्याचबरोबर मुरलीशेठ म्हात्रे या दोन्ही व्यक्तिमत्वांचं केपीसी ट्रॉफी मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय। बरेच मान्यवर मंडळी आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। केपीसी ट्रॉफीची अंतिम रात्र आहे, फायनल रात्र आहे, आणि फायनल रात्रीमध्ये नक्कीच बरेच मान्यवर मंडळी या स्पर्धेला उपस्थिती दाखवताना दिसत आहेत। बहुत बढ़िया देखिए लाजवाब गेंद, देखिए तेज तरार यहाँ पर अंपायर का एक तरफ देखिए थोड़ी शक की नज़र से शायद मुझे लगता है डीआरएस की क्या यहाँ पर चर्चा कर रहे हैं या नहीं, और जो आपको सेकंड जितना समय टाइमिंग है उसके अंदर लेना पड़ेगा, जो 2 आप कभी भी 15 सेकंड देखिए यहाँ पर सुनील पाटिल सर। इकतीस पर 5 है, लेकिन अभी देखिए तुषार पाटिल हवा में गेंद, यहाँ पर फील्डर पहुंचे, ओ कैच यहाँ पर छूटा है। दिल तो टूटा होगा भाई, कहते ना दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, और रुलाएगा तुषार का कैच है भाई। ये खिलाड़ी इस मैदान पर खूब खून पसीना बहा है, बहुत कीमत चुकाना पड़ेगा, लेकिन एफर्ट की तारीफ करना चाहूंगा यहाँ पर। राजकुमार देखिए जान डाली थी, जान झोंकी थी, गोद में आ गया था। टेनिस खेलना इतना आसान नहीं रहता है भाई, लेकिन फिर भी मेहनत करना पड़ता है। 32 रन है, बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती है मेहनत से, इसलिए तो कहते ना मेरी फील्डिंग और निखर जाती है, मेरी बल्लेबाजी और निखर जाती है। और जब टी शर्ट पर मेरे गांव के नाम होती है, जब टी शर्ट गांव के नाम से उतरते हो ना, वो जोश हो जुनून। हैक्रॉस देखिए खेलना चाहते थे, थोड़ा सा सफल होकर अक्षय पाटिल लेके यहाँ पर अभी तक डटे हुए हैं, लेकिन उनके बल्ले से अभी तक 4 गेंद पर केवल 6 रन बनाए, लेकिन तेजेश की सराहना करना चाहूंगा। लाजवाब कमाल का स्पेल देखिए, इसलिए कप्तान ने उन्हें भरोसा दिखाया विजय पवार दूसरा स्पेल के लिए। लेफ्ट हैंड गेंदबाज आगे निकल कर यहाँ पर खेलते हुए सिंगल आता हुआ, सिंगल डबल से काम तो चलेगा, लेकिन क्या बातें बनेगी भाई। कहते हैं ना कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से ना ले, कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से ना ले भाई, वो सफेद नहीं दिखेगा। आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए, जो 55-60 आपने सोचा है वो कठिन है। अभी देखिए प्रोजेक्ट स्कोर का बता रहे हैं 45-45 रन, लेकिन ये स्कोर चाहेगी पिसार टीम है कि 50 के अंदर हम रोक लें। नहीं, उनकी सोच सही है, सही सोच से चल रहे यहाँ पर, लेकिन इनामपुर टीम चाहेगा कम से कम 55-60। और ये चलिए तुषार पाटिल का क्या छुड़ा था भाई, तभी हमने कहा था भाई यहाँ पर
दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, और कभी कभी वही रुलाता है सबसे ज्यादा। अब तुषार पाटील देखिए लुड़ाता हुआ बरा, दिल तोड़ के ना जा मुंह मोड़ के ना जा। डीजे जितू तू काय बोलणार? वापस जोड़ सकते हो, लेकिन हारा हुआ मैच। नॉकआउट स्टेज पर देखिए तुषार पाटील, अब ये बंदा असली रंग में आ चुका है भाई। अब देखते हैं तबाही कितना बड़ा रहेगा या तेजेश गेम में कमबैक करेंगे। क्या तेजेश नहीं, तुषार पाटील देखिए फिर से खेला है फील्डर से, इस बार सिंगल लेंगे। देखिए अब उनके बल्ले पर कैसा गेंद आता हुआ। सिंगल के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा 39, देखिए 39 रन, लेकिन 40 रन यहाँ पर सिंगल जोड़ने के साथ साथ है। और स्ट्राइक रह गया देखिए तुषार के पास, लेकिन आने वाला देखिए 6 गेंद बचा है, कुछ कहा नहीं जा सकता है। कितना रात भी बड़ा अच्छा होगा और मंजर भी बड़ा खूबसूरत होगा। अरे आगे बढ़ने का तो हिम्मत तो कर, सब कुछ ही अच्छा होगा। जिसकी चर्चा देखिए आज पूरे महाराष्ट्र के कोने कोने पर है। हर टेनिस क्रिकेट में कई टीमों ने बेताब है, और आने वाला साल संदीप सर टीम अभी से ही देखिए तैयार रहेंगे भाई। बहुत बढ़िया देखिए मेहमानों भी देखिए यहाँ पर काफ़ी तादाद से, और जो इनाम पूरी टीम देखिए खिलाड़ी खेल रहे हैं, और उनकी फैमिली भी देखिए इस वक्त मैच का आनंद लेते हुए। नहीं रहता है फैमिली का भी सपोर्ट जब आती है ना, हमने देखते हैं विराट कोहली जब मैदान पर रहते हैं, अनुष्का देखिए बाहर से शेयर करते हैं, हिटमैन जब अंदर छक्के लगाते हैं, तो ये थोड़ा एनर्जी कहीं ना कहीं बढ़ता है। और पहली नाइट पे हमने देखे यहाँ पर टीम मुश्किल में था, जब छोटा सा टारगेट सेट किए थे, लेकिन उसके बाद जीतने के बाद पीछे मुड़कर नहीं दिखा था। लेकिन तुषार पाटील के बारे में जो चर्चा होता है इस वक्त देखिए, वो बल्लेबाज मैदान पर 40 रन है। और ये चलिए तुषार पाटील ये नहीं रुकेगा भाई। अब बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब तुषार बरस रहे भाई। टुकुर 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 टुकुर। तालियां बजाओ। रीना मैम मुझे लगता है उनके लाइव पार्टनर वहां पर गिन गया। देखिए इस्माइल तालियां बजाओ, हमें एनर्जी और देने दीजिए। नहीं बाबूशाह, इसके पीछे एक राज जो है, सही मायने में आशीर्वाद लेने के लिए ये गेंद जरूर आई थी, क्योंकि उनकी माताएं भी यहाँ पर बैठी हुई है। तो इससे बड़ी बात मेरे हिसाब से क्या हो सकती नहीं, है? माँ की दुआ से कोई भी बड़ी दुआ नहीं हो सकती है। दुनिया की कितनी भी दुआ ली जाइए, कितनी भी दर्शन कर लीजिए, कहीं भी जाइए भाई, माँ बाप की दुआ। ये चलिए तुषार पाटील बरस रहे भाई। भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। बढ़िया देखिए तुषार पाटील गेम चेंजर इनिंग्स। विजय पाटिल के ऊपर देखिए बैक टू बैक एक छक्के के बाद चौका। अब देखिए बात करेंगे करण रन रेट देखिए बढ़ता हुआ, प्रोजेक्ट ईश्वर देखिए 58 दिखाता हुआ। लाजवाब देखिए तुषार की बल्लेबाजी की बात करेंगे, 7 गेंद 19 टीम का देखिए अर्धशतक 50 रन। अंतिम ओवर देखिए 4 गेंद बचा है, लेकिन पिसारवे टीम भी देखिए कोशिश कर रहे हैं, यही नहीं कि वो भी डर चुके भाई। तुषार यही देखिए पिसारवे टीम कोशिश कर रहे हैं, हवा में गेंद है, 2 फील्डर, वो कॉल नहीं किया गया यहाँ पर। कॉल होना बहुत जरूरी थी, माझा कॉल है, तुम आगे रहा, लेकिन दोनों देखिए भाग कर आए और डर पैदा हो गया। खाया गुटका और फोड़ा मटका, लगेगा 420 का झटका, क्योंकि जो बंदा देखिए इस वक्त मूड बना लिया भाई तबाही में। देखिए अब वो तालियां की भी आवाज आ रही है, वो एनर्जी अब आ रही है पर। लेकिन सराहना करना चाहूंगा गेंदबाज की भी भाई, एक छक्का खाए चौका खाए, लेकिन अभी भी देखिए हिम्मत नहीं हार रहे हैं। नहीं ये होनी चाहिए भाई, दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। ये देखिए वक्त बता रहा है भाई, यहां से 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक दीजिए बाला।
चर्चा 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 चल रही थी। अब आर्यन दिखे कितना खुश, मानो कि कोलकाता का रसगुल्ला जितना फेमस है। आर्यन की स्माइल देखिए इस वक्त है। ओ डर 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 मार डालेगी भाई। डर से बड़ा कोई वायरस नहीं, हिम्मत से कोई बड़ा वैक्सीन नहीं। हिम्मत जोड़ना होगा टीम का। स्कोर देखिए 59 तक पहुंच चुके हैं, लेकिन अभी भी 2 गेंद आना बाकी है। तुषार पाटिल ने क्या साबित कर दिया भाई। इतनी मेहनत, इतना पसीना, कहते हैं ना जहां मैटर बड़ा होता है वही तुषार खड़ा होता है भाई। ओ कमबैक अच्छा देखिए, उछाल था शायद अंपायर ने बताया, उछाल के कारण देखिए यहाँ पर से, लेकिन अच्छा कमबैक है। तारीफ करना चाहूंगा, यही बात बताएं। भलाई तेजिस को देखिए यहाँ पर मार गिर रही है, लेकिन उसके बाद वो भी देखिए कमबैक कर रहे हैं। बता रहे हैं दुनिया माने जोरों का और कोई ना माने कमजोरों का। विजय पाटिल कमाल के देखिए यहाँ पर है। विजय पवार ने भी पावर दिखाया था पहला ओवर में, अब विजय पाटिल के ऊपर देखिए कातिल बन रहे हैं तुषार पाटिल। देखिए विजय पाटिल अंतिम 2 गेंद में देखिए कमबैक बताया भाई, और उन्होंने भी बताया भाई यहाँ पर तू शेर है तो मैं बब्बर शेर हूं। लेकिन संदीप सर बात कर रहे थे हम 55-60 है, अब 60 के टारगेट बन गए भाई। अब अंगद पाटिल लेके कौन भूल सकता है भाई, रात 12 बजे के बाद है, मानो कि वो कयामत की रात थी भाई। टूर्नामेंट का तीसरा नाइट था, पहला ओवर 4 विकेट है, 2 रन। आकिब पटेल, तौसीफ पटेल चारों खाना जीत है। क्या इतिहास फिर से रचेंगे या विजय पवार की सेना पिसारवे टीम जो इरादा मकसद के साथ आए हैं, क्या वो जीत का झंडा लहराएंगे? ये सब सुनने के लिए चलेंगे आईपीएल कमेंटेटर से कुणाल दाती सर। तब तक के लिए चलते हैं यहाँ पर संदीप पाटिल सर, रायगढ़ समालोचक असोसिएशन के अध्यक्ष। थँक्यू बाबूशा। तर व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय पाहुणे यांच्या सत्कार सोहळ्याकडे आपण वळणार आहोत। आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय रामदासदादा पाटील, त्याचबरोबर आदरणीय मुरलीशेठ म्हात्रे, या व्यक्तिमत्वांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण बोलतोय। तर रतन शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की रतन शेठ यावं, आपण काही सन्मान आम्ही इथे घेतोय। तसेच वामन दादा या, वामन शेठ आपण देखील या, काही सन्मान आपण इथे घेतोय। तर आदरणीय रामदासदादा पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। केपीसी ट्रॉफी मध्ये आज आपण उपस्थित राहिला त्याबद्दल संपूर्ण आमच्या केपीसी ट्रॉफीच्या आयोजक कमिटीच्या वतीने आपले आम्ही आभार व्यक्त करतोय। वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात आणि नेहमीच हा प्रेम, हा जिव्हाळा हा राहिलेला आहे रामदासदादा पाटील यांचा। तर सन्माननीय रामदासदादा पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय। वेळात वेळ काढून आज ते इथे उपस्थित झालेले आहेत। आयोजक कमिटीच्या वतीने नक्कीच हा सन्मान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर उद्योजक मुरलीशेठ म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जातोय। पाहू शकता आपण इथे हा सन्मान सोहळा सुरू आहे। वेळात वेळ काढून दादा तुम्ही इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा संपूर्ण केपीसी ट्रॉफीच्या आयोजकांच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करतोय। ॲडव्होकेट येरुणकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। तर साहेबांना विनंती करेन की आपण यावं साहेब, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। ॲडव्होकेट येरुणकर साहेब ते आज या केपीसी ट्रॉफी मध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, तर त्यांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय या व्यासपीठावरती। आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान करणं या स्पर्धेचं अति कर्तव्य आहे आणि नक्कीच भारतीय संस्कृती जपताना नक्कीच दिसत आहेत सर्व मॅनेजमेंट कमिटी। याचबरोबर निलेश साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील इथे करायचा आहे। चला टॉस साठी यायचं दोन्ही टीम इकडे। चला पैठालीचे कॅप्टन देखील आहेत आणि नेरेचे कॅप्टन इथे आहेत। टॉस घ्या, रतन शेट उडवा टॉस। चला
सन्माननीय रतन शेट म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. रायगडचा टायगर जितू नेरे टीम कॅप्टन टॉस जिंकला निर्णय बॅटिंग. चला बॅटिंग घेतलेले आहे. पेठाली संघाला इथे क्षेत्ररक्षण करायचं यानंतरचा सामना असेल. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करून बोलतोय सेकंड 17 कडे. आवाज ऐकूया कुणाल दत्ते सर यांचा. थँक्यू. धन्यवाद संदीप पाटील सर. स्वर्गीय बाळाराम शेठ पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी आणि आज अंतिम रात्र याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस गोड बाबा. पहिल्या 2 बॉलवर 2 धक्के 2 बंदूस ग्राउंडच्या बाहेर आले, परंतु त्याच्यानंतर मैदानामध्ये उतरला युवा पण छावा नेता म्हणजेच तुषार पाटील आणि त्याने दमदार बॅटिंग केली आणि शेवटी टार्गेट सेट झाले ते 60 धावांचं. या स्पर्धेमध्ये मालिकावीराची कार 3 इलेक्ट्रिक स्कूटी ज्यांनी पुरस्कृत केल्या आणि क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे तेवढाच दर्जेदार खेळाडू आहे तुषार पाटील आणि त्यांनी नंतर बॅटिंग करत असताना एक सन्मानजनक धावसंख्या उभारली या मॅच मध्ये टीम इनामपुरीसाठी. नक्षी 11 केपीसी इनामपुरी. यस पंचांचा इशारा. मॅचला सुरुवात. अतिशय महत्वाचा सामना सुपर 6 घरच्या मैदानावर होम ग्राउंडवर घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीने. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सरळ विकेट कीपरच्या हातात आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय अंगद पाटीलने. पहिलाच बॉल बरोबर टप्प्यावर. इनामपुरी हे नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आखाती देशांपर्यंत याच खेळाडूने नेले, उंचावर नेले असा खेळाडू अंगद पाटील सध्या गोलंदाजीसाठी. पहिला डॉट. दुसराही बॉल चांगला फिरवलाय गरकन गिरकी घेत सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय आणि त्यामुळे दबाव आता पहिल्या बॉल पासून बनवण्याचा प्रयत्न अंगद पाटील आणि कंपनी ते करत असताना मंगेश आणि त्याचबरोबर विजय पवारला देखील वार करावे लागतील. गोलंदाजीमध्ये त्यांनी 2 लवकर विकेट घेतल्या, परंतु त्याच्यानंतर तुफान फटकेबाजी पाहायला मिळाल्याने शेवटी एक चांगलं टार्गेट सेट झालं आणि ते 60 धावांचं. स्टेप आउट करून पुढे सरसावत बरोबर पॉइंटला बॉलला टर्न केले. बॉल सरळ जाईल सीमा रेषा पलीकडे. धावा मिळताना दिसतील. टॅप करून चौकार. विजय पवारच्या पॅटमधून आलाय तो चौकार आता शेवटी. आणि या 4 धावा मिळताना दिसतात. या चौकाराच्या मदतीने खातं उघडलंय विजय पवारचं टीमचं. बॅटची कडा घेतली विकेट कीपरच्या हातातून. जेल निसटलाय मागे जातो आणि आणखीन एक डॉट बॉल दबाव टाकणारे आहेत अंगद पाटीलचे, कारण 60 धावा ज्या वेळेला तुम्हाला करायची आहे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 12ची सरासरी गाठायची आहे. अशा परिस्थितीमध्ये हे जे डॉट बॉल आले 3 हे महत्वाचे ठरू शकतात आणि अंगदची 2 षटकं या मॅचची कहाणी लिहितील. हा सामना नक्कीच कधी झुकू शकतो पिसारबे टीमच्या बाजूने, कधी इनामपुरी टीमच्या बाजूने. त्यामुळे हा जो सामना हा दोलायमान अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण कुटुंब आलाय इनामपुरी टीम. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि पहिला धक्का दिलाय इनामपुरीच्या अंगद पाटीलने. पिसारबे टीमला आउट होईल फलंदाज विजय पवार. शुभ संध्या. सगळ्यांनाच प्रसन्न करून टाकली ही संध्याकाळ जितूने. आणि आता पहिला धक्का दिलाय सध्या गोलंदाजीमध्ये गोलंदाज अंगद पाटीलने पिसारवे टीमला. स्वर्गीय निरावती जय भोलेनाथ पिसारवे. आणखीन एक डॉट बॉल अंगदचा. स्वर्गीय निरावंती
जय भोलेनाथ पिसारवे असं संघ मैदानामध्ये खेळतो आणि डॉट बॉलने हे षटक समाप्त होईल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 धावा 1 फलंदाज बाद. जन्मभूमी ही कर्मभूमी आमची आणि त्याचबरोबर गर्व नाही तर माज आहे आपल्याला सगळ्यांनाच मराठी आगरी कोळी असल्याचा. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 56 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 56 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. 4 ची सरासरी पहिल्या ओव्हर मध्ये आली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विकेट आली आहे विजयची. जो विजय महत्वाचा खेळाडू आहे स्वर्गीय निरावंती जय भोलेनाथ पिसारवे टीमचा विचार केला तर पिसारवे संघ देखील काही कमी नाहीये. पिसारवे टीमने देखील चांगलं कमबॅक केलं होतं. सुरुवातीला विकेट घेतल्या नंतर मग थोड्याशा चुका झाल्या त्यांच्याकडून झेल सुटले आणि आक्रमण झालं तुषारचं. परंतु अंगदचे जे 2 षटक मी मगाशी चर्चा करत होतो ते महत्वाचे ठरणार आहेत. परंतु तुम्हाला अटॅक करायला 3 षटक मिळतील त्यावेळेला तुम्हाला चांगला खेळ दाखवायचा आहे तर येईल मजा. सचिन पहिलाच बॉल कॅचिटचा कॉल केलाय डीप मध्ये. कव्हर्सला फिल्डर आहेत. 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. अरविंदने भरपूर वेगाने बॉलवर जाऊन झडप घातली आहे. तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल फलंदाज मंगेशचा खाता इथे उघडलंय. टीमची धावसंख्या 5. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू असताना तुम्ही पाहताय स्वर्गीय बाळाराम शेठ पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी. आवडत चुकी आहे रे विजया. अरे निदेश टंबोली बाहेर काढते बॉल. अरे घालना जोरानं पडे स्टेट बीडला सगळं आरव पट्टन बॉल कसं भेटते. परत एक वेळा गोलंदाज तयार. सचिन ओ फुलर लेनचा बॉल होता. सरळ चालला विकेट कीपर जवळ. पंचांचा इशारा. वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 6. धावसंख्येला आकार आता येतोय. 60 धावा करायच्या आहेत. 54 धावांची गरज आहे. रिक्वायर रन रेट 14चा झाला आता या मॅच मध्ये. तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर 14च्या सरासरीने तुम्हाला धुवाधार बॅटिंग करावी लागणार आहे. हा संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील भरपूर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. स्टँड मध्ये जर तुम्ही नजर टाकले तर प्रेक्षक तुडुंब गर्दी त्यांची आहे. मुख्य व्यासपीठावर जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण पाटील कुटुंब इथे उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांचं आमच्या सर्व माता भगिनींचं सहर्ष स्वागत. ड्राईव्ह केलाय. खूपच चांगला ड्राईव्ह. रनआउटची संधी आहे परंतु तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 7. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. त्याच्यामुळे सध्या तरी शांत असं वातावरण डगआउट मध्ये देखील प्रेक्षकांमध्ये देखील. कारण चौकार षटकार आलेले नाहीयेत. मगाशी टाळ्या शिट्यांचा गजर पाहायला मिळाला कारण तुषारने तशी धुवाधार बॅटिंग केली. सन्मानजनक धावसंख्या उभारली. सचिनच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. बॉल हवेत आहे. उंच चाललाय. फिल्डर आहे आणि त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे आणि आता येतोय पिसारवे टीमच्या खात्यामध्ये षटकार. सध्या स्कोर बोर्डर आहेत. या ओव्हर मध्ये आतापर्यंत सचिनने 9 धावा खर्च केलेल्या आहेत. काल जी24 तासची टीम इथे उपस्थित झाली होती. अंगद पाटील यांनी खूप चांगली मुलाखत जी24 तासला दिली. हे मैदान वाचलं पाहिजे. खेळाची मैदानं राहिली पाहिजेत. याच्यासाठी आम्ही सगळेजण संघर्ष करतोय. ही आमची सगळ्या भूमिपुत्रांची एकच मागणी आहे. मग ती सिडकोला असो किंवा सरकारला असो. त्याचमुळे ही स्पर्धा ठेवण्यामागचे अनेक उद्देश आहेत. अनेक खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं तो एक महत्वाचा उद्देश आहे. एका ग्रामीण क्रिकेटरला एखादी कार मिळावी या स्पर्धेच्या माध्यमातून तो एक उद्देश. पुढे टाकला बॉल. स्लॉट मध्ये होता. पार्किंग प्लॉट मध्ये दिसेल बॉल. सीमारेषा पलीकडे आणखीन एक षटकार.
धावा झाल्यात. एकोणीस धावांची गरज आहे या मॅच. 19 धावा झाल्यात. 60 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. परत एक वेळा हेलिकॉप्टर. हा देखील बॉल लँड होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्लॉट मध्ये लगातार बॉल टाकले जात आहेत आणि चुकीची गोलंदाजी सचिन म्हात्रेची आणि त्याच्यावर तुटून पडलाय. सध्या तरी मंगेश सलग तिसरा षटकार. अंगदला लवकर यावं लागेल गोलंदाजीसाठी असं दिसतंय, कारण या ओव्हर मध्ये सलग 3 षटकार लागलेत आणि 22वा खेळाडू ठरलाय ज्याने सलग 3 षटकार मारलेत या स्पर्धेमध्ये. चांगली फलंदाजी. 19 बॉलचा खेळ शिल्लक आणि 19 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. पलटवार केलाय मंगेशने. शेवटचा बॉल या ओव्हरचा. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. पॉइंट मधून बॉलला काढलाय. सीमा पार येतोय. हाय तो चौकार. टीमची धावसंख्या 29. एक फलंदाज बाद. अठरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. टीम हर्डल आता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. सर्व खेळाडू एकत्र झालेले आहेत. वसीमभाई परकार बानकोटचे कतारमध्ये स्थायिक आहेत आणि त्यांच्या वतीने देखील अंगद पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आल्या. त्याचं कारण आहे आज ते उपस्थित होऊ शकले नाहीत. थोडेसे आजारी आहेत, परंतु त्यांनी सांगितलं अंगदला खूप साऱ्या शुभेच्छा. संतोषदादा मात्र पिसारवे यांच्या वतीने 3000 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन ट्रान्सफर. मंगेशाला अभिनंदन. चला 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 31 धावा. मॅच ऑन. मी मगाशीच म्हटलं होतं पिसारवे संघ कधीही फाईट बॅक करू शकतो. एक मातबर संघ हा देखील सहजासहजी सामना सोडणार नाहीत. अंगद आलाय. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला गॅप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग बॉल सीमारेषा पलीकडे. तेजसच्या बॅटमधून तेजोमय चौकार. सगळं पिसारवे गाव आलंय असं दिसतंय. पूर्ण स्टँड मध्ये प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आणि हीच तर खरी ओळख आहे आपल्या ग्रामीण क्रिकेटची. ज्यावेळेला गाव एकत्रित येऊन समर्थन देण्यासाठी येतं त्यावेळेला जिद्द, चिकाटी आणि मेहनत खेळाडूंची दिसते मैदानात. हा बॉल बरोबर फिरवला अंगदने. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अंगदच्या बोटांमध्ये देखील जादू आहे. अंगदच्या मनगटात जादू आहे. म्हणूनच अंगद इथपासून आखाती देशांपर्यंतचा प्रवास करू शकला. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी अंगदने अक्षरशः गाजवल्याने तिथून इनामपुरी गावाची ओळख अखंड भारताला त्यांनी करून दिली. जरी कमी लोकसंख्या असलेलं गाव असेल परंतु तरी देखील अंगद पाटील म्हणून इनामपुरी ही ओळख संपूर्ण भारत देशाला झाली. परत एक वेळा बॉल थोडासा हवेत आहे. फिल्डर तिथे येतोय. झेल टिपला गेलाय. अंगदने विकेट मिळवली आहे. कुणालने झेल टिपलाय. तेजस आउट.
कमबॅक होतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय धनेश मात्रे. मंगेशच्या बरोबरीने आता त्याला खेळायचंय. अजूनही 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. अंगदने कमबॅक करून दिलंय. मागचे काही डॉट बॉल त्याच्यानंतर विकेट. आल्या आल्या विकेट मिळू शकते. अंगद खाली झेल टिपला. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत. धनेश देखील परतलाय आणि स्वर्गीय निरावंती जय भोलेनाथ पिसारवे टीमला आणखीन एक धक्का. बाबा रायगडचे डीजे वाले देखील डेंजर आहेत. बॅटर गेला मैदानामध्ये आउट झाला आणि त्यानंतर डीजेचं टायमिंग बघा गाण्याचं. 14 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 14 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण. 33 ला 3 अशी परिस्थिती. आकड्यांचा खेळ मैदानामध्ये सध्या तरी स्क्रीनवर देखील. 33 धावा 3 फलंदाज बाद. अंगद पाटीलने यश मिळवून दिले. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की अंगदला लवकर यावं लागेल. तो 3ऱ्याच ओव्हर मध्ये आला आणि या मॅचला कलाटणी देतोय. परंतु अजूनही 14 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज शैलेश. हा बॉल शैलेश साठी. अंगदचा बरोबर टप्प्यावर. तिथून सरळ विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट. अंगदने कमाल केली या ओव्हर मध्ये. नो डाऊट एक चौकार आला होता अंगदच्या विरुद्ध. मागच्या ओव्हर मध्ये 4च धावा त्यांनी दिल्या होत्या. लेग कटर पहा किती टर्न प्राप्त करतोय. म्हणून मी मगाशी म्हटलं होतं अंगदच्या बोटात जादू आहे. 13 चेंडू 27 धावा हे समीकरण. परत एक वेळा आई बॉल विकेट किपरच्या हातात. फिरवलाय. ओव्हरची समाप्ती आणि अंगदचं षटक आता इथे मात्र यशस्वी षटक संपलंय. चौकार या ओव्हर मध्ये आला. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्वर्गीय निरावंती जय भोलेनाथ पिसारवे या टीमला. 2 ओव्हर मध्ये अंगदने फक्त 8 धावा खर्च केल्याने 3 विकेट घेतल्या आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 33 ला 3. 12 चेंडू 27 धावा. हॅलो. तर याचबरोबर आमचे मोठे बंधू आदरणीय अशोकबुवा पाटील यांचं इथे आगमन झालंय. या केपीसी ट्रॉफीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावरती. व्यासपीठावरती बरेच मान्यवर मंडळी या सामन्याचा आनंद घेतात. सन्माननीय रामदासदादा पाटील साहेब, त्याचबरोबर मुरलीशेठ म्हात्रे, अनेक प्रामाणिक व्यक्ती आज केपीसी ट्रॉफीला विजिट देताना दिसतात. सन्माननीय अशोकबुवा पाटील मुरबी, तसेच आमचे वकील साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. पुढे मॅचकडे पुन्हा एकदा. 12 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. बारा बॉल 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 ला 3 अशी परिस्थिती आहे. परंतु मॅच ऑन. नक्कीच या मॅच मध्ये तुमच्या हृदयाची धडधड जास्त वाढेल, कारण हा सामना नक्कीच रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. अजूनही तशी थंडी पडलेली नाही आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये, परंतु रात्री कडाक्याची थंडी असते आणि गरमागरम सामने पाहायला मिळतात. काल शेवटचा सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगला आणि शेवटी माणकुली टीमने बाजी मारली या स्पर्धेमध्ये. हा देखील सामना चांगला रंगेल. 12 चेंडू 27. पहिला बॉल पूल केला आडव्या बॅटने. डीप मध्ये फिल्डर आहेत. दोघांच्या मधून रॉकेट बुलेट बॉल सीमा पार. येतोय चौकार.
11 बॉल 23. अकरा बॉल 23 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये 27 धावांची खेळी मंगेशने आतापर्यंत साकारली आहे. शॉर्ट बॉल त्याच्या विरुद्ध तुम्ही टाकू शकत नाही, ओरपिच बॉल त्याच्या विरुद्ध तुम्ही टाकू शकत नाही. 11-23. हा बॉल देखील पुढे टाकलाय, हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. दहा बॉल 17 धावांची गरज आहे. ब्रेक थ्रू पाहिजे, टीमला विकेट पाहिजे, अन्यथा मंगेश हा सामना उडवून घेऊन जाईल पिसारवे टीमसाठी. कारण काय बॅटिंग त्याने केली. सलग 3 बॉलवर 3 षटकार मारले, 1 चौकार मारला. आताही बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय, परंतु त्याच्या विरुद्ध लेंथ खराब होती गोलंदाजांची. एक तर स्लॉट मध्ये त्याच्या पुढ्यात बॉल टाकले आणि दुसरी गोष्ट म्हणजे शॉर्ट बॉल टाकले. 10 चेंडू 17 धावा. काय खेळ दाखवलाय स्वर्गीय निरावंती जय भोलेनाथ पिसारवे टीमने. या टीमने हिम्मत सोडलेली नाहीये. नाही म्हणतात ना, हिम्मत आहे तर किंमत आहे, आणि ती किंमत, ती व्हॅल्यू या टीमला मिळते. प्रेक्षक, आम्ही मगाशी देखील म्हटलं होतं, मोठ्या संख्येने प्रेक्षक आले. मोबाईलच्या टॉर्च घेऊन बॉल शोधून आणला त्यांनी. तो अशा ठिकाणी जाऊ नका, कारण वाघ आले हो. 10 बॉल 17 धावांची आवश्यकता. 10 बॉल 17 रन हे समीकरण या मॅच मध्ये. गोलंदाज परत एक वेळा सज्ज. समोर कार्तिक मात्रे. कमबॅक करावं लागेल कार्तिकला, परंतु समोर मंगेश. तुफान फटकेबाजी. ओ, बाउन्सर टाकलाय. ही चूक आहे, आणखीन एक मोठी चूक करत असताना गोलंदाज, आणि हा असेल व्हाईट बॉल. त्याच्यामुळे आता 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 44 ला 3 अशी परिस्थिती. प्रचंड गर्दी. पिसारवे गावातून मोठ्या संख्येने प्रेक्षक, अर्ध्यापेक्षा जास्त इनामपुरी गाव इथे उपस्थित आहे. मुख्य व्यासपीठावर पूर्ण आमच्या माता भगिनी, संपूर्ण कुटुंब, पाटील कुटुंबाने. त्यातल्या त्यात हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 10 बॉल 16. हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. आता खोदून काढता आलेला नाहीये बॅटरला. सरळ विकेट किपरच्या आता डॉट. 9 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. 9 बॉल 16 रन. 1 विकेट मॅच मध्ये कमबॅक. एक मोठा फटका मंगेशचा मॅच मध्ये पूर्णपणे पिसारवे संघ. म्हणून ही कहाणी संघर्षाची आहे, आणि कुठला तरी एक संघ ही संघर्षाची कहाणी लिहिल आणि नक्कीच पुढच्या फेरीमध्ये म्हणजे ट्रायंग्युलर मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल या सुपर 6 मधून. परत एक वेळा फिरवलाय बॉल. आणखीन एक डॉट बॉल. मी म्हटलं होतं गोलंदाज कार्तिकला कमबॅक करावं लागेल, आणि त्यांनी व्हाईट बॉल टाकल्यानंतर 2 डॉट बॉल टाकलेत. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 8 बॉल 16 धावांची गरज. चांगली गोलंदाजी सध्या तरी कार्तिकची पाहायला मिळते. हे 2 बॉल आणखीन महत्वाचे आहेत. आता खरी कसोटी आहे बॅटरची देखील, कारण 2 डॉट बॉल गेल्यानंतर दबाव बॅटरवर देखील असतो. त्याला देखील काही करायचं असतं, कारण दबाव येतोय. 8 बॉल 16. आणि आता बॉल हवेत आहे. कार्तिक खाली, कार्तिक खाली. कॅच ड्रॉप. हा झेल नाही, ही ट्रॉफी सोडली आहे. हा झेल नाही, ही ट्रॉफी सोडली असं मी म्हणेन, कारण एक सोपा झेल होता. या मॅच मध्ये कमबॅक करता आलं असतं, कारण मंगेशचा हा झेल होता, आणि इथे पहा झेल हातातून निसटलाय. ऑन साइडला खेळत असताना टॉप पेज बॉल हवेत होता, आणि असं वाटलं होतं की हा झेल टिपतोय तो ही ट्रॉफी येते, परंतु आता झेल सुटलाय. प्रेशर मध्ये काही घडू शकतं. प्रेशर बॅटरवरही होतं, आणि प्रेशर आता गोलंदाजावर देखील बिल्ट होत आहे. 7 बॉल 15 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगतोय, कमालीचा सामना. शेवटचा बॉल शैलेशच्या समोर. गोलंदाज कार्तिकचा. अपील, आणि ती उचलून धरली आहे पंचांनी. LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. आता बॉल शिल्लक आहेत 6, आणि 6 बॉल मध्ये धावा करायची आहेत या मॅच मध्ये 15. आणि आता गोलंदाज कार्तिकने देखील फलंदाजांना सांगितलंय, क्रीज का गाना सुनेगा.
सध्या इंस्टाग्रामवर जर तुम्ही जाल तर ही रील तुम्हाला नक्की येईल. सध्या भरपूर प्रचंड व्हायरल आहे. एक कचरा उचलणारा मुलगा, क्रिस का गाना सुनिएगा. आणि हे गाणं तुमच्या समोर. आता 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू 15 धावा. सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला सुपर 6 मध्ये पाहायला मिळेल का, की या मॅच मध्ये विजय संपादित करून इनामपुरी संघ सुपर 3 मध्ये, की या मॅच मध्ये विजय संपादित करून पिसारवे संघ ट्रायंग्युलर मध्ये जाईल. तर MSCB चे सन्माननीय आमचे गायकवाड साहेब इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. कारण त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. तर गायकवाड साहेब यावं आपण. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बॅटर मैदानामध्ये जो खेळतोय मंगेश, तो या एंडनी फलंदाजीसाठी आलेलाच नाहीये. आणि आता त्याला या एंडनी धावा करायच्या आहेत 15. त्यांनी मेट्रो एंड कडेच मोठमोठे फटके सजवलेले आहेत, ज्या दिशेने मेट्रो धावते. परंतु समोर इनामपुरी गाव आहे, बिल्डिंग्स आहेत, त्या दिशेला त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आलेल्या नाहीयेत. आणि त्याच्यामुळे कहाणी बदलली आता या मॅचची. चांगला फटका. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे घुमा के. आणि हा येतोय षटकार. फलंदाज मंगेशच्या बॅटमधून सिक्सर. या वाहिनीवर सध्या सामन्याचा आनंद लुटतायत, कारण त्यांना माहिती आहे सामन्याचं महत्व काय. इनामपुरीच्या विरुद्ध संघ स्वर्गीय नीरावंती जय भोलेनाथ पिसारवे नक्ष 11 केपीसी इनामपुरीच्या विरुद्ध खेळत असताना पहिला बॉल सिक्सर. मंगेश 11 बॉल मध्ये 40. एकटा एकाकी लढतोय. अजूनही संघर्ष त्याला करावा लागेल. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. तो जो झेल सुटला मागच्या ओव्हर मध्ये कार्तिक कडून, ती सगळ्यात मोठी चूक ठरू शकते या मॅच मध्ये. आणि अजूनही शर्यत संपलेली नाहीये या मॅचची. 5 बॉल 9 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. पहिला सामना चांगला तापलाय. कमालीची लढत. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे झालेले आहेत. पिसारवे गावाच्या डगआउट मध्ये किंवा बाहेर जर तुम्ही लक्ष द्याल तर प्रेक्षक शांत आहेत, कारण त्यांना माहिती आहे सामन्याचं महत्व काय. भरपूर मोठ्या संख्येने पाठीराखे इनामपुरी गावातूनही आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे. बोल तयार. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. बॅटची कडा घेतलीये गलीमध्ये. बॉल अडवला. रनआउट चान्स. आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. आणि आता कहाणी बदलली आहे. 4 मध्ये 8. कोण दाखवेल इथे थाट, हे पाहायचंय. 4 बॉल 8 रन. गोलंदाज लास्ट ओव्हर मध्ये यश. नावात सर्व काही आहे. टीमला यश मिळवून देईल का. परंतु समोर आता एक गोष्ट महत्वाची आहे की मंगेश नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय आणि राजकुमार या मॅच मध्ये नावाप्रमाणे राज करेल का, हाही महत्वाचा प्रश्न आहे. बॉल शिल्लक आहे 4 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. तुफान गर्दी प्रेक्षकांची तुम्ही पाहताय. स्वर्गीय बाळाराम शेठ पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी इनामपुरी अंतिम रात्र. 4 बॉल 8 रन. बॉल हवेत आहे. राजकुमारने राज केलंय. बॉल सीमा पार. वाईडिश लॉंग ऑनला षटकार. षटकाराने कहाणी बदलली. राजकुमार आला. राजकुमारने षटकार मारला. परत कहाणी बदलली. 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, तौबा गर्दी सध्या पाहायला मिळते या केपीसी ग्राउंड इनामपुरी येथे. 3 बॉल मध्ये 2 धावा डिफेंड होतील का, सुपर ओव्हर पाहायला मिळेल का, अशा अनेक प्रश्न आता प्रेक्षकांना पडलेत. पुढचा बॉल राजकुमारच्या बॅट मधून कव्हर्सला फटका सजवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा सामना जिंकत थेट सुपर 3 मध्ये ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश केलाय स्वर्गीय नीरावंती जय भोलेनाथ पिसारवे या टीमने. आणि या विजयाचा शिल्पकार एकमात्र खेळाडू मंगेश म्हात्रे इज द मॅन ऑफ द मॅच. हॅलो, चला पेठाली संघ समोरून जायचंय आपल्याला आतमध्ये.
चला तर काही सन्मान आपण इथे घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सन्माननीय पाहुणे आमचे प्रभाकर दादा गायकर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. तर MSCBचे आमचे गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण इथे घेतोय. बरं शेट या. हा दिव्यांशू अक्षय पाटील पिसारवेचे यांच्या वतीने मंगेशसाठी 500 रुपये आलेत. तर इथे MSCBचे आमचे गायकवाड साहेबांचा आपण सन्मान घेतोय. त्याचबरोबर सन्मानाने आमचे मोठे बंधू अशोक बुवा पाटील यांना देखील विनंती करेन की आपण देखील या. ओके. चला प्रेक्षकांना विनंती आहे मैदान खाली करायचं आहे. चला पेठाली टीम आतमध्ये आपण प्रस्थान करा. याचबरोबर अशोक बुवा पाटील मुरबी यांचा सन्मान इथे होतोय. तर मंगेशसाठी इथे 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे दिव्यांशू अक्षय पाटील पिसारवे यांच्या वतीने. तर मॅन ऑफ द मॅच बाबू मंगेश. यस मंगेशच आहे. चला काही हरकत नाहीये.